तुमचा पगार 30,000 होता तेव्हा महिन्याच्या शेवटी पैसे संपायचे का? मग पगार 50,000 झाला तरी पैसे संपतात का? नंतर पगार 80,000 झाला तरी सेविंग फारशी वाढत नाही. कारण माहिती आहे का? आणि पगार 1,00,000 झाला तरी तुम्ही म्हणता पैसे कुठे जातात कळतच नाही. तुमच्यासोबत असं होत असेल तर समस्या तुमच्या सॅलरीमध्ये नाही, समस्या आहे लाईफस्टाईल इन्फ्लेशन. म्हणजे इन्कम वाढली की आपली लाईफस्टाईल आणि एक्सपेन्सेस त्याच वेगाने वाढतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की सॅलरी वाढूनही वेल्थ का तयार होत नाही आणि त्यावर प्रॅक्टिकल सोल्युशन काय आहे. तर जाणून घेऊया फायनान्शियल जर्नी विथ जयेश सोबत. सॅलरी वाढली की काय होतं? समजा तुमचा पगार सुरुवातीला 30,000 आहे, तुमचा मंथली एक्सपेन्सेस आहेत 25,000, म्हणजे 5,000 शिल्लक राहिले. काही वर्षांनी सॅलरी झाली 50,000. आपल्याला वाटतं आता तर मी आरामात. पण प्रत्यक्षात काय होतं? पहिल्यांदा मोबाईल अपग्रेड होतो, नंतर बाईक अपग्रेड होते, मग बाहेरचं खाणं वाढतं, विकेंडला शॉपिंग वाढते, क्रेडिट कार्डवर नवीन परचेसेस वाढतात, मग लोन घेऊन कार येते आणि हळूहळू 25,000चा खर्च 45 पर्यंत जातो. सॅलरी 50,000, एक्सपेन्सेस 45,000 आणि इन्व्हेस्टमेंट पुन्हा फक्त 5,000. म्हणजे सॅलरी वाढली पण फायनान्शियल फ्रीडम वाढली का? अजिबात नाही. आज आपण आहे तिथेच आहोत. लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे काय ते समजून घेऊया. लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे आपले उत्पन्न वाढले की गरजा आणि इच्छांचा खर्चही वाढले. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हा बदल आपल्याला जाणवतही नाही. 100चा चहा झाला 150चा. घरात एक OTT सबस्क्रिप्शन घेतलं, मोबाईल EMI सुरू झाले, रेस्टॉरंटमध्ये महिन्यातून एकदा जाण्याऐवजी आठवड्यातून एकदा जाण्याची प्रथा चालू झाली, वेकेशन बजेट वाढला, कार आली की फ्युएल, इन्शुरन्स, मेंटेनन्स, सर्व्हिसिंग वाढलं. एक एक खर्च छोटा वाटतो पण वर्षाच्या शेवटी त्याची रक्कम खूप मोठी होते. यालाच म्हणतात लाईफस्टाईल क्रीप. एक साधं उदाहरण, दोन व्यक्तींची आपण कंपॅरिझन करूया. समजा दोघांच्या स्टार्टिंग सॅलरी आहे 40,000 रुपये. पहिली व्यक्ती म्हणते माझी सॅलरी वाढली की माझी लाईफस्टाईल वाढवायची. दुसरी व्यक्ती म्हणते माझी सॅलरी वाढली की माझी इन्व्हेस्टमेंट वाढवायची. 5 वर्षांनी दोघांची सॅलरी समान असू शकते पण त्यांची फायनान्शियल पोझिशन पूर्णपणे वेगळी असेल. पहिल्या व्यक्तीकडे अपग्रेडेड लाईफस्टाईल असेल, दुसऱ्या व्यक्तीकडे अपग्रेडेड पोर्टफोलिओ असेल आणि इथेच वेल्थ क्रिएशन सुरू होते. श्रीमंत दिसणे आणि श्रीमंत होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सॅलरी वाढली की करायचं काय? माझा एक सिंपल रूल आहे, इन्कम वाढलं की इन्व्हेस्टमेंट वाढवायची. समजा तुमची सॅलरी 10,000ने वाढली, पूर्ण खर्च 10,000ने वाढवायची गरज अजिबात नाही. त्यापैकी 5,000 इन्व्हेस्टमेंट वाढवा, 3,000 लाईफस्टाईलसाठी वापरा आणि राहिलेले 2,000 इमर्जन्सी फंड किंवा फायनान्शियल गोलसाठी ठेवून द्या. त्यामुळे तुम्हाला लाईफस्टाईल एन्जॉय करता येते आणि वेल्थ क्रिएशन ही देखील सुरू राहते. कारण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे पैसे खर्च करू नका असं नाही. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे योग्य प्रपोर्शनमध्ये खर्च करा आणि इन्व्हेस्ट करत राहा. लोक 50-30-20 रूल सांगतात, त्यापेक्षा गोल बेस्ड अप्रोच खूप चांगला. अनेक जण 50-30-20 रूलबद्दल ऐकतात, मग प्रत्येक व्यक्तीसाठी एकच पर्सेंटेज योग्य असेल असं नाही. तुमचे गोल्स महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ चाइल्ड एज्युकेशन, न्यू होम परचेस, रिटायरमेंट लाईफ, इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स, ट्रॅव्हल, फायनान्शियल फ्रीडम. तुम्ही आधी ठरवा तुमचं गोल काय, नंतर सॅलरीचा किती भाग कुठे जायचा हे आपण ठरवूया. आणि एक महत्त्वाची गोष्ट, इन्व्हेस्टमेंट ही महिन्याच्या शेवटी उरलेल्या पैशातून करू नका. इन्व्हेस्टमेंट ही जशी तुमची सॅलरी येईल त्या दिवसापासून 2 दिवसाच्या आत करा. नंतर उरलेल्या पैशातून खर्च करा. यालाच आपण म्हणतो पे युअर सेल्फ फर्स्ट. SIP का महत्त्वाची आहे? समजा तुमची सॅलरी दरवर्षी वाढत आहे तर तुमची SIP सुद्धा दरवर्षी वाढायला हवी. उदाहरणार्थ आज SIP 10,000ची SIP चालू आहे, पुढच्या वर्षी सॅलरी वाढली तर ती 12,000ची किंवा 13,000ची करा. याला म्हणतात स्टेप अप SIP. याचा फायदा असा की इन्कम वाढत असताना इन्व्हेस्टमेंट कॉन्ट्रीब्युशन सुद्धा वाढत जाते आणि लॉंग टर्ममध्ये कंपाऊंडिंगचा फायदा मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड्समध्ये मार्केट रिस्क असते, रिटर्न्स गॅरंटेड नसतात. म्हणून इन्व्हेस्टमेंट तुमच्या गोल, रिस्क प्रोफाईल आणि टाइम होरायझननुसार असायला हवी. 5 प्रॅक्टिकल रूल्स आपण लक्षात ठेवूया. चला आता 5 सिंपल रूल्स पाहूया. रूल नंबर 1, सॅलरी वाढली की खर्च लगेच वाढवू नका.
किमान काही महिने नवीन इन्कम लेवल ऍडजस्ट होऊ द्या. रूल नंबर 2, प्रत्येक इन्क्रीमेंटचा काही भाग इन्व्हेस्टमेंटमध्ये टाका. पूर्ण इन्क्रीमेंट लाईफस्टाईल अपग्रेडमध्ये जाऊ देऊ नका. रूल नंबर 3, EMI म्हणजे अफोर्डेबिलिटी नाही. बँक तुम्हाला लोन देते म्हणून तो खर्च तुमच्यासाठी योग्य असेलच असे नाही. रूल नंबर 4, क्रेडिट कार्डला इन्कम समजू अजिबात नका. क्रेडिट लिमिट ही तुमच्या अर्निंगची कॅपॅसिटी नाही. रूल नंबर 5, प्रत्येक वर्षी फायनान्शियल रिव्ह्यू करा. तुमची इन्कम किती वाढली, एक्सपेन्सेस किती वाढले, इन्व्हेस्टमेंट किती वाढली, नेटवर्थ किती वाढली, हे 4 प्रश्न स्वतःला विचारा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, सॅलरी तुम्हाला कम्फर्टेबल लाईफ देऊ शकते, पण इन्व्हेस्टमेंट, डिसिप्लिन, फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम देऊ शकते. सॅलरी वाढत राहणार, एक्सपेन्सेस देखील वाढत राहणार, पण तुमची वेल्थ त्यापेक्षा वेगाने वाढली पाहिजे. म्हणूनच पुढच्या वेळी सॅलरी इन्क्रीमेंट मिळाल्यावर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, या वाढलेल्या इन्कम मधून मी माझं फ्युचर किती मजबूत करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुमची सॅलरी वाढल्यावर तुमचा खर्च जास्त वाढतो की इन्व्हेस्टमेंट. अशाच प्रॅक्टिकल फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थ क्रिएशनच्या व्हिडिओसाठी फायनान्स जर्नी विथ जयेशला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमचे फायनान्शियल गोल्स, लाईफ रिस्क प्रोफाईल आणि इन्व्हेस्टमेंट होरायझन लक्षात घेऊन योग्य फायनान्शियल ॲडवाईस घ्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.